असं सगळे ते शिट लाईट गेली आय थिंक. काय तू पडणार आहेस? तुला काय बुद्धी कमी आहे काय जरा? कमी हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इट माय दिस न्यू व्लॉग. आणि मी फायनली रिव्हील करतो आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललोय गोव्याला. आणि मला रस्त्यात जाताना खूप लाईट हाऊस दिसले, सो मी हा व्हिडिओ बनवला. आणि मला इंट्रो घ्यायचा नेहमीसारखाच टाइम मिळाला नाही. आणि तर बाबा आम्हाला गोव्याच्या ऐवजी कोल्हापूरलाच घेऊन चाललेले, म्हणजे की रस्ता चुकलेले. असं पण आम्ही इथनं पेट्रोल भरून घेतलं, सो आमचा टाइम वेस्ट झाला नाही. आणि इथं मध्ये आम्ही उसाचा रस प्यायला थांबलेलो. आणि मला वाटलेलं इथं बर्फ असेल, कारण इथं पंखा होता, पण इथं बर्फ नव्हता, कारण तो माणूस म्हणला इथं लाईट नाहीये. पण पंखा कसा चालतोय असो, पण बाकीचं सगळं काय मला माहित नाही. पण मला इथं बर्फ मिळाला नाही, सो मला वाटत होतं हा ग्लास इथंच फोडूयात, कारण अजिबात चांगलं लागत नव्हतं टेस्ट. असं पण मी 1.5 ग्लासच तिथला रस पिला 1 लिटर मधला. मी 1 लिटर मागवलेलं, पण त्यातला पण अर्धा लिटर आईने मला जबरदस्तीने प्यायला लावला. आम्ही आता इथं थांबलोय आणि सीता दोघं तिथं पुढे दही आणायला गेल्यात. दही असलं तर आम्ही घेणार आहे, कारण जेवायला आम्ही नुसतं भाजी आणि पोळी घेतली, सो भाताला दही पाहिजे. आणि लस्सी पण तिथं असली तर मी आण म्हणलंय, कारण मला फार उकडायला लागलंय. आय वॉन्ट एनिथिंग कूल टू बी रिफ्रेश. असं आज माझं नशीब चांगलंय, मला लस्सी मिळाली, नाही तर मला जे काय हवं असतं ते मिळत नाही. पहिल्यांदा पॅक्ड लस्सीमध्ये इतकं सारं मलाही बघितलंय. आणि इथं मी एक ट्रान्झॅक्शन रील शूट करतोय रस्त्यावरती, पण जे काय त्यामध्ये माझं काळं तोंड दिसतंय, सो मी नंतर दुसरीकडे शूट केलं. इकडे काय करायले परस्पर जाऊन कुठं काय करायले इकडे इथं फोटो काढून उभार नाही, इथं काढूया. तर इथं लिहिलंय माझी आंबोळी, म्हणजे तोंडच दिसत नाही तुझं. इथं उभार सावले तिथं, इथं दिसते. सो तर तिथं ही गाडी, आणि इथं आम्ही जेवायला ते आवरायला तिथलं. चलो अब यहाँ पे फोटो सेशन करते हैं. तर इथं सुद्धा फोटो काढणार आहे. वाव, व्हेरी नाईस व्ह्यू. हे काय आहे? चलो अब हम यहाँ से आवरेंगे, फोटो काढेंगे. व्हाइट करते आणि ह्याला ग्रीन करते. तर आता आम्ही चाललोय. आता आम्ही तिथं गेल्यावर डायरेक्ट आता हे मधलं स्टॉप आहे. डायरेक्ट आता ह्याच्यानंतर आहे आमचं स्टॉप जिथं आम्ही जाणार आहे. आणि देन मग तिथं आम्ही रूम घेणार आहे, आणि त्यानंतर बघूया की तिथं काय करायचं. ओके, लेट्स आता फर्स्ट क्लिक फोटोज. गॉगल पण गरम झाला बाबा. काय तू पडणार आहेस? तुला काय बुद्धी कमी आहे काय जरा? कमी तर आता मी जागा बदलले. चला पटकन. आई तिथं तसं बसत आई, तसं नाही, नुसतं असं 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 करायचं. असं नको, असं करू. हे चांगलं दिसतंय. केस हलव जरा. अशी कर, अशी मुंडी हलव, मुंडी. असा रस्ता गाईज. गाईज इथे झाडाला लाल लाईट लावली आहे, रात्री ट्रॅफिक मध्ये दिसते. सो लेट्स चेंज प्लेस अगेन. चप्पल 6.5 hours later. आणि फायनली आम्ही एका हॉटेलवरती पोहोचलो, म्हणजे की जिथं आम्हाला जायचं तिथं आम्हाला जायलाच आलं नाही, कारण आम्ही नेटवर बघितलेलं, पण तिथं सगळं बुकिंग फुल होतं. तरी आम्हाला वाटलं की नसेल, आपण जाऊन बघूया, पण आम्हाला ते मिळालंच नाही. सो म्हणलं जाऊ दे तिकडं, आता कुठं उन्हाचं फिरत बसूया. सो आम्ही जिथं मागच्या वेळेला थांबलेलो त्याच रिसॉर्टमध्ये आलो. आणि एक सगळ्यात खालची ही आणि ती दाखवलेली खोली, ती घेतलेली आपण आहे. राहू दे, चालतंय की त्याला.
दोन बेड आहेत. पीछे वाला का नाही आहे का? बाबा नाही आहेत गाडीत, वर आले. हे पुढची बाजू आहेत ना, मी मागं राहते. माझ्याकडे फोटोज असतील तर मी दाखवेन. आणि इथं जरी मी म्हणलं असेल की मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे, पण तरी मी दाखवणार नाही, कारण माझे मागच्या वेळचे फोटो फार घाण आलेत, सो मी नाही दाखवणार आहे. होते इथं दोन्ही बघा, ते बघा, हे पण बघा ना. 2000 रुपये. लास्ट टाइम घेतलं होतं ना. हाय गाईज, सो दिस इज अवर रूम टूर. तर डिफरन्स काहीच नाही आहे, हॉटेल तेच आहे. आम्हाला कलिंगूट बीचवरती पाहिजे होतं, पण तिथं मिळालं नाही हॉटेल. म्हणजे सगळे ते बीच पॉप्युलर आहे, सो सगळे ते शिट लाईट गेली आहे आय थिंक. मी आल्या आधी त्यांच्याकडनं वायफाय कनेक्ट करून घेतलाय, बाकीचं तुझे खड्ड्यात. रुंजी आलेली आहे. रुंजी लाईट गेली आहे ग. ही आलेली आहे. फक्त डिफरन्स एवढाच आहे की मागच्या वेळेला त्या कोपऱ्यातली खोली होती, एकदम कोपऱ्यातली. या वेळेला ह्या कोपऱ्यातली खोली. लाईट गेली वाटतं. हां मग इथं आतमध्ये हँगर दिलेले आहेत. परत हे काय, सनराईज बीच रिसॉर्ट, हे काय त्यांचे रूल्स आहेत. आणि पाण्याचे 2 ग्लास, ट्रे, TV आहे, रिमोट दिसत नाही आहे, विचारूया. आणि आता लाईट गेली, ते आली लाईट आता, सो लगेचच आले लाईट त्यांनी सांगितल्यावर. आणि दिस इज आवर कम्फी बेड. वो पूर्ण धसणारी गादी आहे, सो इट्स व्हेरी कम्फी. आणि आता आम्ही सगळे फ्रेश होणार आहे, कारण इतकं उघडायला आहे मग सगळ्यांनाच. हिची तर बघा कसा हाल झाला आहे. सो आता डायरेक्ट आपण फ्रेश होऊनच भेटूयात, कारण मी सुद्धा खूप टायर्ड आहे. आणि क्रॉक्समध्ये माझे घाम, माझे पाय असे झालेत पूर्ण. ही आहे मॉन्ट्रुलिका. हे परत मॉन्ट्रुलिका, पण ही आहे बेबी मॉन्ट्रुलिका. तर गाईज आता एक असं झालंय की आईचा जो फोन आहे तो कुठल्याच चार्जरला होत नाही आहे. ते माझं चार्जर आहे, एक आईचं चार्जर आहे, त्या दोन्ही चार्जरला होई नाही. सो मग ते एरर दाखवायला आहे. मग आता आई गेली आहे तिथं दुकानामध्ये, कारण तर फोटो काढताना काही प्रॉब्लेम होणे. बहुतेक पाणी गेलं असणार आहे, काही ना. 2दा गाडीत पाणी सांडलेलं ना. एकदा हिने हात धुतलेली गाडीत खोळ्यासारखं, आणि मग नंतर एक या बाटलीतनं पाणी त्या बाटलीत भरताना एकदा सांडलेलं. आणि तेव्हा तो 2 वेळेला मोबाईल तिथंच होता. सो दोन्हीपैकी एका वेळेला किंवा 2 वेळेला पण त्यामध्ये पाणी केलेलं जाऊ शकतं. सो तिथं आलं होतं असं की मॉइश्चर गेलं आहे तुमच्या चार्जिंग प्लगमध्ये. सो आता आई गेले. आता तिला यायला 1 अर्धा तास पाहिजे. आता किती वाजलेत? 4:30 आत्ताच वाजले. तर हे सर आत्ता 4:30 वाजलेत. आता 5 वाजल्याशिवाय आपल्याला जायला येणार नाही रणजित. कोणास ठाऊक. आय एम व्हेरी मच एक्सायटेड की आम्ही तास भरपूर दिवस राहणार आहे. आणि हो बहुतेक 3 नाईट्स आणि 4 डेज आम्ही भरपूर राहणार आहे गाईज. प्लीज तर कंटेंटची कमी मला पडणार नाही आहे. सो प्लीज डोंट बी वरी. ओके, व्हिडिओबद्दल वरी होऊ नका. कुछ भी देन मग थोड्या वेळाने मी व्हिडिओ शूट केले, कारण मला कंटेंटची कमी पडू नये म्हणून. तर गाईज आता मी सगळेजण चाललो आहे बीचवरती. आणि आईला मी हेअर ब्रेडिंग केलं आहे. आम्ही घरातनंच वूल आणलेली त्याचं. आणि लेट्स गो. आई माझ्या होलात ना आत चाललंय वाळू. हे वाळू उडायले म्हणजे क्रॉक्सच्या होलात ना आत चालली ती. अँड इट इज टोचिंग मी काय करू.
काय तर आता मी बीचवरती आहे आणि सनसेट होत होता म्हणून आम्ही पटकन फोटो काढून घेतलेत आणि आता गाडी आली. पानी के लेवल से 20 कदम बाहर जाके रुकना है आपको. आप लोग बीच के ऊपर गाड़ी घूमते हुए देख सकते हैं पुलिस पेट्रोलिंग चालू हो चुका है. आता पोलीस आलेत गाइस, त्याने जावं म्हणालेत. सो लेट्स गो नाउ. आपको ही मुसीबत में पड़ने वाले अभी अपने दोस्तों को लेके पानी का लेवल से चलो भाई उठिए. पानी का लेवल जहाँ पे डायरेक्ट करना पड़ रहा है वहाँ से आपको 30 मीटर पीछे जाना है. आणि इथं मी हा सिनेमॅटिक शॉट घेण्याचा प्रयत्न केला जे की मला अजिबातच जमत नाही, पण तरी कसा आलाय तुम्ही मला सांगा. पण मला असं वाटतं की बराच आलाय. तरी लिव्ह युअर कमेंट इन कमेंट बॉक्स. तर गाईज आता तिथं मला हे फार हे व्हायचं. सो आता आम्ही आलोय, आम्ही आता चेंज केलंय. सो आम्ही इथं आलो होतो सँडविच खायला मध्ये, पण त्याच्याने काय पोट भरलेलं नाही आहे. चल पटपट. होय. तर गाईज आता मी बीचवरनं आलो होतो मगाशीच, पण मी इतकं मला दम लागलेलं मी रेकॉर्ड केलं नाही काहीच. सो तर मी तेव्हा आलो होतो, मी पटकन वेगळेमध्ये चेंज केलं. सो आई बाबांना काही जास्त वाळू लागले नव्हते, भिजले नव्हते. सो ते दोघं तिथंच थांबलेले. तिथं मध्ये एक सँडविचचं दुकान आहे. सो तिथं मग आम्ही पटकन येऊन कपडे बदलून गेलो होतो सँडविच खायला. पाल आहे की तिथं काय असू दे, कसं जायचं. खाली आली नेमकी तिथंच कशी आली ती. तर गाईज इथं पाल आली आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला पाल्याची भीती वाटते, पण तसं नाहीये, मी तुम्हाला सांगतोय. कारण मला ही भीती वाटत होती की ती पाल आत गेली की आई मला पदडून काढेल. कारण मला नाही, तिला पालची भीती वाटते. ती आणि रणजित त्याच कॅटेगरीतलेत डरपोक. सो तर तेव्हा मी आलो होता, मी सँडविच खाल्लंय, आमचं पोट भरलं नाहीये. सो आई बाबा आणायला गेले तर रोटी आणि भाजी, कारण आम्ही दम लागलोय, आम्हाला जायचं नाहीये तिथं. सो आता आम्ही रूममध्येच बसून खाणार आहे. तिथं कोकडाला इकडं. आणि रणजी एकटी एलियन आहे, तिला तिथं हे वाटायला, सर्दी वाटायली, थंडी वाजायला लागली. पाल होती तिथं दरवाज्यावर. मग त्या माणसानं म्हणलं झाडू दे, तर नको, किल्ल्यानेच घालवून दिलेत. बरोबर दरवाजाच्या चौकटीवरच होती, घालवून दिल्या त्यांनीच. गेली तिकडची खिडकी उघडू नको आता. गेली, घालवा म्हणलं, इथं ठेवू नका त्या भिंतीवर. चालत चालली स्वस्त जा बसतो. तर गाईज आई बाबा अजूनही आलेले नाहीये. अँड आम्ही मस्तपैकी इथं सिरियल बघतोय, कारण इथं सिरियल सुद्धा लागते. आम्ही फक्त काय हे ऑप्शन काय मला माहित नव्हतं. गाईड या ऑप्शनमध्ये गेलो, तिथनं लँग्वेज सिलेक्ट केली आणि मग तिथं आपोआपच ठरलं. तर मग हा शो आला आणि हा लागलाय आता. आणि यानंतर कुठला आहे तो पण त्याच्या खाली दिसतोय. सो हां, जरा टी व्ही अपडेटेड मला वाटतोय. सो आता मी बघतो आणि काय खायला आणलंय, कुठली भाजी आणली सांगतो तुला. अँड मी इथं खाली गादी घालून झोपलो होतो आणि रुंजी आई आणि बाबा वर झोपले. सो तर आजच्यासाठी एवढंच. भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि उद्याचे व्लॉग्स फार एक्सायटेड आहेत आणि इथं माझा कॅमेराच पडला.